पहिल्यांदा सर्वांना जय महाराष्ट्र, राम राम. आता तुम्ही म्हणत असाल एवढ्या उन्हाचं चाललाय कुठं, तर विषय असा होता की आपल्या आता ज्वेलरी शॉपमधील चांदीचा माल नवीन बनवायला टाकायचा होता आणि जोडव्याची ऑर्डर द्यायची होती. त्यासाठी मी कोल्हापूर आणि हुपरीला जाणार होतो. माझ्यासोबत प्रणाली पण आली, तिचं पण काम होतं, कपड्याचं शॉपमधील कपड्याचा माल आणायचा होता. त्याच्यासाठी गेलो होतो, पण झाला विषय असा, सर्व काम होतोपर्यंत रात्रीचे आम्हाला 10 वाजले. गाडीत बघतोय तर सगळा माल भरला होता गाडीत टोटल. 11 वाजता MK धाब्यावरती आलो जेवणासाठी. आम्हाला वाटलं जेवण भेटतंय की नाही, आता हॉटेल बंद झालं असेल. बरोबर 11 वाजता आम्ही MK हॉटेलवरती आलो. म्हणलं आता भेटतंय की नाही जेवण, पण हॉटेल चालू होतं. कुत्र्याचा स्टॅच्यू समोर दिसला, एकदम ओरिजिनल सारखं कुत्रं दिसत होतं. त्यानंतर हॉटेलमध्ये आतमध्ये आलो, कारण की जास्त भूक लागली होती. 11 वाजले होते, दुपारी काही जेवलोच नव्हतो. जेवणाची ऑर्डर दिली तोपर्यंत सोलकढी आली आमची. म्हणलं आता सोलकढीवरती ताव मारूया जरा. तोपर्यंत जेवण पण आलं आमचं. ते धाब्यावरची रोटी बघितली किती मोठी आहे. आम्ही सांगितलं होतं अख्खा मसूर, स्पेशल अख्खा मसूर. मी रोटी कधी तर खातो, पण रोटी मला आवडत नाही शक्यतो जादा, कारण की रोटीमध्ये मैदा असतो. पण त्यांच्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता, चपाती किंवा भाकरी. त्यांच्या इथं स्पेशल म्हणजे एक मटक्यातील दही मिळतं, स्पेशल दही. एकदम बेस्ट क्वालिटी आहे त्याची दह्याची. जेवण एकदम मस्त होतं. जेवण करून बाहेर आलो तोपर्यंत त्याने हॉटेलच्या सर्व लाईट बंद केल्या. रात्री घरी पोहोचलो 12 वाजता. सकाळी उठून बघतोय तर गाडीचा टायर पंक्चर, गाडीत सगळा माल तसाच होता. तर भेटू नेक्स्ट पार्ट 2 मध्ये.